मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी किंवा टी टायमिंग स्नॅक्ससाठी आपल्याला मस्त अशी खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पिठाची चकली तयार करायची आहे। आता ही चकली तुम्ही बघू शकता एकदम छान खुसखुशीत झालेली आहे, जराही तेलकट झालेली नाहीये। घरामधील मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी ज्वारीची ही चकली कशी तयार करायची ते आज आपल्याला बघायचं आहे। एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला 3 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। घरामध्ये आपण भाकरी बनवण्यासाठी जे ज्वारीचं पीठ वापरतो तेच ज्वारीचं पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालून घ्यायचे। पांढऱ्या तिळामुळे आपल्या चकलीला खूप मस्त अशी चव येते। मोठे 4 चमचे आपल्याला यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत। तर 1 चमचा मी या ठिकाणी ओवा घेतलेला आहे। तर ओवा आपल्याला हातावरती थोडासा असा चोळून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। अर्धा चमचा मी यामध्ये लाल तिखट घालून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे। गरम करून घेतलेल्या तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे, त्यामुळे चकली आपली छान खुसखुशीत अशी तयार होते। तर आपण या ठिकाणी तेल छान गरम करून घेतलेलं आहे। 3 मोठे चमचे आपण यामध्ये गरम करून घेतलेल्या तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे। पिठाला आपण तेलाचं मोहन छान असं लावून घेतलेलं आहे। पिठाचा अशा पद्धतीने हातामध्ये गोळा तयार होत आहे, म्हणजे तेलाचं जे मोहन आहे ते एकदम परफेक्ट असं पडलेलं आहे। आता पिठामध्ये आपण सर्व साहित्य छान असे मिक्स करून घेतलेले आहेत। तर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला गार पाण्याचा वापर न करता तर पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे पीठ मळण्यासाठी पाणी वापरायचं आहे। पाणी मी या ठिकाणी छान गरम करून घेतलेलं आहे, ते पाणी आपण यामध्ये घालून घेऊया। सुरुवातीला मी या ठिकाणी 1 कप पाणी घेतलेलं आहे। 1 कप पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। चमच्याने आपण पीठ छान असं मिक्स केलेलं आहे। आता पीठ थोडंसं थंड झालेलं आहे, तर मी हाताने पीठ छान असं मळून घेणार आहे। पीठ आपण छान असं मळून घेतलेलं आहे। थोडंसं पीठ मला घट्ट वाटत आहे, परत मी यामध्ये अर्धा कप गरम पाणी घालून घेत आहे। परत आपण यामध्ये अर्धा कप गरम पाणी घातलेलं आहे आणि पीठ आपल्याला एकदम छान मऊ आणि सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला एकदम जास्त घट्टही करायचं नाही किंवा जास्त पातळ देखील करायचं नाही। पीठ जर खूप पातळ झालं तर आपली जी चकली ती तेलकट होऊ शकते। पीठ जर खूपच तुम्ही घट्ट मळून घेतलं तर आपली चकली खुसखुशीत होणार नाही। तर त्याकरिता आपल्याला पीठ छान मऊ आणि सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे। एवढं मऊ आणि सॉफ्ट असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपण पिठाचा हा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता पीठ मुरण्यासाठी आपल्याला 15 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिट झालेले आहेत आणि आपले जे पीठ आहे ते एकदम छान मऊ झालेलं आहे, छान मुरलेलं आहे। आता पीठ आपल्याला परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे आणि पिठाचे आपल्याला लांबट गोळे तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण पिठाचे लांबट गोळे तयार करून घेतलेले आहेत। चकली तयार करण्यासाठी चकलीची प्लेट घेतलेली आहे। साच्यामध्ये आपल्याला लांबट तयार करून घेतलेला गोळा भरून घ्यायचा आहे। चकलीच्या मशीनमध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ आपल्याला यामध्ये दाबून भरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला एका ताटामध्ये या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता तुम्ही चकली तयार करताना अजिबात तुटत नाहीये किंवा याचे तुकडे पडत नाहीयेत। पीठ आपलं परफेक्ट असं मळलं गेलेलं आहे आणि पीठ आपले छान असं मुरलेलं देखील आहे, त्यामुळे आपली चकली एकदम छान सहजरित्या काटेरी मस्त गोल आकारामध्ये तयार होत आहे। सेम याच पद्धतीने आपण बाकीच्या सर्व चकल्या तयार करून घेऊया। तर एका ताटामध्ये मी या ठिकाणी 4 ते 5 चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता थोड्याशा चकल्या मी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत। आता लगेचच आपल्याला चकल्या तळून बघायच्या आहेत। कमी गॅसवरती आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे, नंतरच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत। मध्यम आचेवरती आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तेलामध्ये मी 3 ते 4 चकल्या सोडून घेणार आहे। झाऱ्यावरती अशा पद्धतीने आपल्याला चकली ठेवायची आहे आणि तेलामध्ये आपल्याला ही अलगद सोडून घ्यायची आहे, त्यामुळे आपली चकली तुटणार नाही, हातावरती तेल उडण्याची देखील भीती राहणार नाही। आता जरा वेळ आपल्याला एक बाजू तळू द्यायची आहे, त्यानंतर आपल्याला चकलीची दुसरी बाजू तळून घ्यायची आहे। मध्यम गॅसवरतीच आपल्याला पूर्ण चकल्या तळून घ्यायच्या आहेत। आता वरची बाजू आपली छान तळलेली आहे, चकलीची मी बाजू बदलून घेतलेली आहे। दोन्ही बाजूने आपल्याला चकल्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। छान खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे। अल्टीपल्टी करत मस्त रंग बदलेपर्यंत मी चकली तळून घेतलेली आहे। चकलीचा रंग तुम्ही बघू शकता, एकदम मस्त असा रंग आलेला आहे आणि एकदम छान खुसखुशीत अशी तळलेली देखील आहे। तर आता या चकल्या आपण काढून घेऊया। तेलामध्ये आपली चकली अजिबात विरघळलेली देखील नाहीये, मस्त खुसखुशीत अशी आपली ही चकली तयार झालेली आहे। तेल जर तापलेलं नसेल किंवा तुम्ही एकदम कमी गॅसवरती जर ही चकली तळली तर त्यावेळेला तुमची चकली तेलामध्ये विरघळू शकते, त्यामुळे आपल्याला तेल एकदम छान गरम करून घ्यायचं आहे। मध्यम गॅसवरती किंवा हाय फ्लेमवरती आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे। तर मस्त अशा आपण या चकल्या तळून घेतलेल्या आहेत। बाकीच्या राहिलेल्या ज्या चकल्या आहेत त्या देखील आपण सेम याच पद्धतीने तळून घेऊया। तर आणखीन काही चकल्या मी तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत। या देखील चकल्या आपल्याला छान रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। दुसरी बॅच देखील आपण एकदम छान अशी तळून घेतलेली आहे। तर दुसऱ्या देखील चकल्या आपल्या छान खुसखुशीत झालेल्या आहेत। या देखील चकल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। सर्व चकल्या मी या ठिकाणी तळून घेतले, अजिबात तेलकट झालेले नाहीयेत, चकलीने आपल्या जराही तेल पिलेलं नाहीये। मस्त चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत। ज्यांना कोणाला तुम्ही ही चकली खाण्यासाठी दिली तर कोणीच म्हणणार नाही की ही ज्वारीच्या पिठाची चकली आहे। एवढी खमंग आणि चविष्ट अशी आपली ही चकली तयार होते। बनवण्यासाठी सोपी आहे
घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये बनून तयार होते आणि एकदम कमी वेळामध्ये देखील बनून तयार होते। एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवत आहे, आवाज ऐकू शकता तुम्ही, एकदम छान खुसखुशीत झालेली आहे। तर मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाच्या या चकल्या तयार करू शकता। अजिबात कडक नाहीये किंवा अजिबात तेलकट देखील नाहीये। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।